हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल इन रिसॉर्ट वर्ल्ड. तर आम्ही चाललेलो आहोत आज गावी आणि जाताना खूप भूक लागलेली, मग मस्त मिसळ खायला थांबलेलो आमच्या फेवरेट ठिकाणी आकाश प्युअर व्हेजला. लास्ट टाइम मी आय थिंक माझा मिनी ब्लॉग अपलोड केलेला होता, पण त्यावेळी हे एवढे इथे चेंजेस नव्हते. जे काही न्यू चेंजेस इथे झाले आहेत ते दाखवण्यासाठी मी पुन्हा हा ब्लॉग शूट केलेला आहे. तर इथे आम्ही मिसळ खाल्ली मस्त, आणि त्या मिसळ छान होती, टेस्टी होती. पण आधी जी प्लेट यायची ती त्यांनी चेंज केलं थोडंसं. आधी याच्यामध्ये दही, गुलाबजाम आणि देन मिसळ हे सगळं असायचं, पण आता नाही. आता फक्त दहीच आहे. बाकी गोष्टी ज्या आहेत पापड अँड ऑल ते त्यांनी स्किप केलं. तर आता चला मी दाखवते तुम्हाला आउटसाईड एरिया. इथे हा एलिफंट आहे, छान बनवलाय. ॲक्च्युली तो वाटत नाही की आर्टिफिशियल आहे म्हणून, ओरिजिनल वाटतो. आणि त्यानंतर इथे आहेत हे मसाजचे काही इन्स्ट्रुमेंट, नंतर ह्या काही शोच्या वस्तू आहेत. छान आहे. अगेन हे जे शॉप आहे किड्स टॉईज आहे तिथे. पुन्हा हे जे आहे ते स्नॅक्सचं चिक्की अँड ऑल इथे आहेत. त्यानंतर हे बाजूला हे कलबत्ते वगैरे चिनी मातीचे आहेत, तेही चांगले आहेत. आय थिंक छोटा जो आहे तो 200 स्टार्ट होते. आणि इथे जे हा जो महिला उद्योगाने हा स्टॉल उभा केलेला आहे, इथे या सगळ्या होममेड वस्तू मिळतात. खूप सारे लोक इथून घेऊन जातात. तर हेच आहे ते आकाश प्युअर व्हेज मिसळ हाऊस. आणि नक्की याला भेट द्या आणि कमेंट सेक्शनमध्ये मला सांगायला विसरू नका की तुम्हाला इथली मिसळ आवडली की नाही. तर त्यानंतर आम्ही निघालो. नेक्स्ट जर्नी आम्ही स्टार्ट केली घरी जाण्यासाठी. आणि घरी पोचलो तर इथे मस्त मम्मीने मटण बनवलेलं होतं, त्यावर आम्ही ताव मारला. आणि त्यानंतर मी चालली आहे शेतामध्ये. मम्मीची खूप इच्छा होती की तिने जी पिकं लावलीत ती खूप छान उगवलीत आणि ती मी बघावी, म्हणून ती मला शेतामध्ये घेऊन गेली आहे. सो लेट्स सी काय काय लावलेलं आहे. चण्याचं झाड आहे. ज्यांना नाही माहिती हरभरे त्यांना चणे. हे आहे गहू. थांब एक मिनिट. हे कसलं भाजी ग? ही लाल पानाची पोकळा. ही आहे पोकळ्याची भाजी. आणि हे आहे कांद्याचं रोप. हा, हे कांद्याचं रोप आहे. हे काढायचं, कांदे लावायचे, हे उपटायचं, मग परत कांदे लावायचे है ना मम्मी, मग त्याचे कांदे बनणार. आणि ही आहे माझी शेतकरी मम्मा. कसे ते ही आहेत शेतकरी, त्यांच्या तोंडावरची खुशी बघा, कारण तिचं रोप, तिचं पीक छान आलंय, त्याच्यामुळे ही चेहऱ्यावर ग्लो आलेला आहे तिच्या. हो का? कसं वाटतंय मग तुम्हाला? भारी, खूप भारी. हे आहे लसूण, आणि लसणामध्ये आहे ही मेथीची भाजी. लसणामधली मेथीची भाजी मस्त लागते ना चवीला, खूप टेस्टी लागते. अशा पद्धतीने आहे माझ्या मम्मीची शेती. कशी वाटते बघा. तिला दिवसातून एकदा तरी शेतात चक्कर मारली का ती फ्रेश होते. हे मेडिसिन आहे तिचं. किती छान आहेत. वाव, या बघा शेतातल्या मिरच्या फ्रेश. आणि आहे हळद, गवार. याचे हळद, हा, ही हळद काढून त्याची हळद पावडर बनवते मम्मी घरच्या घरी. त्याचाही व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे की ह्या हळदपासून हळद पावडर कशी तयार केली जाते. आणि ही आहे गवार. याला जास्त आहे. ही आहे गवारीची झाडे. गावठी गवार मस्त आहे, कोवळी कोवळी. ही हळद, ही अशी हळद आहे. आंब्याचं झाड. आणि ही आहे अद्रकचं झाड. कसं वाटते बघा. आणि ही आहे भेंडीचं झाड. ही आहे छोटूशी भेंडी. हे आहे मम्मीचं घर. शेतामध्ये असं हा आहे सुंदर व्हाईट बंगला. हे आहे यांचं व्हाईट हाऊस. वाव, दिन दिन दिवाळी, दिन दिन दिवाळी, गाय म्हशी वाळी, गाय म्हशी कुणाच्या
थांब ते म्हणते थांब या वाव स्माइल काय स्माइल स्माइल थांबा स्माइल स्माइल आणि संध्याकाळी इथे हे जे दिवाळीचे फटाके उरलेले होते ते आम्ही उडवले. मस्त एन्जॉय केला सगळ्यांनी मिळून फटाके उडवले. सारखं माझं पेटलं तर असा होता हा डे 1 इन माहेर. आज तुम्हाला मी माझी माहेरची शेती दाखवली. नंतरच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सासरची शेती दाखवते. सो कसा वाटला ब्लॉग कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. बाय. लिव्ह लाईफ हॅपीली. बाय. टेक केअर.